महाराष्ट्रात भाजपाने 5 खासदारांना घरी बसवले। शेट्टी, प्रीतम कोटक आणि उन्मेष पाटील यांना संधी नाही। विरोधकांचा प्रचार भाजपाने खोटा ठरवला। मोदी काळात सलग तिसऱ्यांदा गडकरींना संधी। सुभाष भामरे यांनाही तिसऱ्यांदा संधी। मुंबईच्या 3 लोकसभा मतदारसंघाबाबत भाजपाचा निर्णय नाही। पूनम महाजन यांचे काय होणार? राजकीय वर्तुळात चर्चा। चंद्रपुरातून सुधीर मुनगंटीवार नवी दिल्लीत। मुनगंटीवारांचे महाराष्ट्रातून पॅकअप। उद्धवना मोदींचा आणखी एक दणका। कलावेन डेलकर आता भाजपा उमेदवार। 3 माजी मुख्यमंत्र्यांसह मनोहरलाल खट्टर लोकसभेच्या रिंगणात। भाजपाकडून दुसऱ्या यादीत 72 उमेदवार। भाजपाकडून आजवर 267 उमेदवारांची घोषणा। राहुल सोबत जाऊन उरले सुरले उद्धव संपतील। शिवाजी पार्कवरील सभेत उद्धव यांच्या सहभागाचा मुद्दा। आमदार योगेश कदम यांनी लगावला टोला। एकत्र लढू, सुजात आंबेडकरांना निवडून आणू। रिपाई गवई गटाची वंचितला साथ। हिम्मत असेल तर दापोलीतून लढा। आदित्यांना आमदार योगेश कदमांचं आव्हान। जय महाराष्ट्राच्या विशेष मुलाखतीत बोलले योगेश कदम। आता अहमदनगर नव्हे तर अहिल्यानगर म्हणायचं। मंत्रिमंडळाच्या बैठकीत मोठा निर्णय।